मुंबईनंतर परप्रांतीयांचा वाद नाशिकमध्येही। परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी माणसांवर टिप्पणी, मनसेकडून परप्रांतीयाला चोप। हिंदी भाषा आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून नुकतंच मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूही एकत्र आलेत। मात्र आता हा वाद मुंबईपर्यंत मर्यादित न राहता नाशिकमध्येही पोहोचलाय। केवळ गाडीचा धक्का लागला यावरून हा वाद झाला होता। शहरातील जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय महिला रामेश्वरी पंडित गाडी शिकत होती। तिच्या गाडीचा धक्का लासुरे कुटुंबाच्या वाहनाला लागला। त्यानंतर गाडीच्या नुकसानीच्या खर्चावरून वाद झाला। तेव्हा मराठी लोगों की औकात क्या, तुम मराठी लोग भंगार हो, अशी मुजोरी पंडित कुटुंबानं केल्याचा आरोप आहे। त्यांच्या घरी आम्ही परवाच्या दिवशी गेलो, ते म्हणता आम्ही तुम्हाला 1 रुपया पण देणार नाही, तुमची गाडी खटार आहे। म्हणजे चूक करून ते आम्हाला म्हणताय मराठी माणसांना की तुम्ही भिकारी आहे। एका लेडीजशी कसं बोलावेला कळलं नाही, शिव्या देतो लेडीजला, अंगावर धावतो। याला इथं हा भैटे आहे, हा भैया आहे, हा बाहेर गावून आला आणि मलाच धमकी देऊ राहिला। यावरून मनसे कार्यकर्त्यांनी रामेश्वरी पंडित यांचे सासरे वैद्यनाथ पंडित यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली। मराठीत बोललं तर तुमची जी विनंती ती आम्ही मान्य करत नाही, आम्ही हिंदीत बोलू, तुम्हाला काय करायचं करा। महाराष्ट्रात राहतो आपण, मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं। मग आमचा संयम सुटला आणि मग महाराष्ट्र मनसे स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर दिलं। या सगळ्या वादानंतर परप्रांतीय कुटुंबियांनी देखील आपली बाजू मांडली आहे। आम्ही मराठी माणसाला कुठलाही अपशब्द वापरला नाही असा दावा करत नरमाईची भूमिका घेतली आहे। मैंने माफी मांगा, सॉरी बोला, बोला जो करना है, हाँ मेरी गलती है, मैं खुद मेरी गलती थी तो मैंने माफी मांगा। हाँ तो उन्होंने बोला ठीक है, अभी वो बोले ठीक है जो अभी होगा जो होगा खुद में बोली जो होगा खर्चा मैं दे दूंगी। मैं ये विवाद बिल्कुल मैं तो बढ़ाना ही नहीं चाहता। वो लोग शांति से रहे और हमको शांति से रहने दे। दरम्यान या सगळ्या वादाप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात लासुरे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे। या परप्रांतीय कुटुंबियांकडून देखील पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे आता या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादावर पोलीस ठाण्यातल्या तक्रारीनंतर पडदा पडतो की हा वाद अजून वाढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।